चेंडू या वेळेस पाहावा लागेल. यस, पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा होतोय. अतिरिक्त धावेनं खातं खुलं होतोय टीम कोळगाव या टीमचं. एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज विश्वास ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू, फायदा उचलू शकले नाहीयेत. कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट पाहायला मिळते आणि फायदा मिळतोय. 2 धावा या ठिकाणी एक पडले जातील. खातं खुलं होते ते फलंदाज अमितचं. 2 या धावसंख्येनं धावफलकावरती स्कोर पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू उपस्थित, झेल पर्यंत पोहोचतील का पाहिजे. आणि यस, क्या बात आहे, अप्रतिमा झेल कॅरी केलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी गणेश आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अमित बॅक टू द डगआउट. डीजे तर चिखलवाडी टीमचे कॅप्टन आपण देखील या, कारण की आपण हरलेल्या संघाला देखील सन्मान चिन्ह देतोय. तर आपण देखील यायचंय. पराभूत झालेला संघ चिखलवाडी टीम, आपण देखील यायचंय आणि सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. क्या बात आहे, अप्रतिम झेल त्या ठिकाणी कॅरी केली गेली आणि विकेटचा बदम. पहिली सफलता मिळतीये गोलंदाज विश्वासला. नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती अभिजित ओव्हर द विकेट. समोर खेळतायत यावेळेस मात्र फटका व्यवस्थित सदत नाहीये. शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित. धाव मिळते फक्त 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 4 धावा धावफलकावरती. 2 षटकांची ही लढत आपण पाहतोय आणि 2 षटकांमध्ये किती धावा जमवेल. प्रथम बॅटिंग करत असताना टीम कोळगाव संघ. यावेळेस चांगला चेंडू पाहावा लागेल, परंतु पंच आमच्याकडे वळतील. यस, ऑप्शनच्या लाईनच्या बाहेरून हा चेंडू गेलाय पंच सांगतायत आणि व्हाईट बॉल. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळलेत. मिस टायमिंग होतोय. खेळाडू उपस्थित आणि झेल ड्रॉप. स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप होतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी येते तोपर्यंत पाहता पाहता एकूण धावा कंप्लीट होतात या बॉलवरती. तब्बल 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात या चेंडूवरती. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती. गोलंदाजी चांगली होती, परंतु थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. जजमेंट मिळालं नाहीये क्षेत्ररक्षकाला. बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. स्वीपर कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नाहीये. चांगला चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर टेक ऑफ होतोय. आतमध्ये होतोय. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज विश्वास. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू लॉफ्टेड हिट. फटका चांगला व्ही शेप मध्ये खेळतोय. खेळाडू उपस्थित आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नरेश त्या ठिकाणी होते. त्वरित वेगानं आतमध्ये पाठवलं चेंडूला. क्या बात आहे, असं वाटलं होतं की हा चौकार जाईल, परंतु तितक्याच वेगानं लॉंग ऑफ मधून आले आणि सरळ आतमध्ये पाठवल्या चेंडूला. धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी. एकूण धावा मिळतात त्या बॉलवरती. 2 धावा मिळतील आणि पहिले षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलीये कोळगाव संघ 10 या आकड्यावरती. चला फिल्डिंग लावायची लगेच टीम आरसीसी गवळीवाडी. 10 धावा धावफलकावरती. अप्रतिम क्षेत्ररक्षण नरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय निलेश. येणाऱ्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके मारावे लागतील, कारण की समोरचा संघ अतिशय ताकदवर आरसीसी
गवळेवाडी संघ त्यांना फाईट करतोय. चांगलं टार्गेट उभं करणं फार महत्वाचं असेल या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतात, रिव्हर्स अटेंड करतात. विकेट किपर थोडीशी घाई होतीये आणि बाईच्या स्वरूपाने सिंगल मिळतीये. धावसंख्या 11 वरती पोहोचलीये. 11 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मोठे फटके येतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय कोलगाव टीम साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट निलेश. चांगला चेंडू, क्या बात आहे. पडल्यानंतर चेंडू किती आतमध्ये आला आणि फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. बॅकफुट वरती जाऊन नक्कीच कव्हरच्या दिशेला स्वीपर कव्हरला फटका खेळायचा होता परंतु संपर्क नाहीये. प्रत्येक चेंडूवरती नक्कीच क्षेत्ररक्षण देखील थोडस बदललं जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटक्यामध्ये एलिव्हेशन नाहीये. एक्स्ट्रा कव्हरचा शॉर्ट, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पोहोचेल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत्या. तिसरीचा प्रयत्न होता. धावाची संधी आणि पाहावं लागेल. यस, फलंदाज बाद असेल. 2च धावा मिळतील. विकेटचं बदल. सांघिक यश टीम गवळेवाडी या टीमला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. सहजरित्या 2 धावा एकवटल्या जातात. धावसंख्या 15 वरती पोहोचलाय स्कोर. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मानसिंग ऑन स्ट्राइक. निलेश तयार ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फटका चांगला शपल झाले. जागा बनवली आणि पाठवल्या बॉलला लॉंग लेग. सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. थँक्यू सो मच डीचे. हा चौकार फार उपयुक्त ठरेल येणाऱ्या क्षणामध्ये नक्कीच टीम कोलगाव साठी, कारण की धावा येत नव्हते. सिंगल डबलच्या माध्यमातून धावफलक हालत ठेवलं जात होतं परंतु आता महत्वपूर्वक हा चौकार आलाय. बीट होत आहेत फटका खेळण्यामध्ये. धावबाची संधी आणि फलंदाज होते बाद. 19 धावा प्रथम बॅटिंग करत असताना बनवले गेल्यात कोलगाव संघाच्या माध्यमातून आणि जिंकण्यासाठी लक्ष्य असेल ते 12 चेंडू आणि 20 धावेचा. चला फिल्डिंग साठी पोहोचायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये कोलगाव संघ आणि आरसीसी गवळेवाडी संघ आपण देखील त्वरित या मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. 8 आणि येत्या 9 फेब्रुवारीला नक्कीच शाहूवाडी प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळेल. ती स्पर्धा देखील मोठ्या उत्साहानं साजरी केली जाईल. आपण पाहतो अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यातूनच एक स्पर्धा
शाहूवाडी प्रीमियर लीग येत्या 8 आणि 9 फेब्रुवारीला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचंच हे टायटल सॉन्ग देखील आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. 2 धावेची पेनल्टी असेल ती आम्ही नक्कीच गवलेवाडी टीमच्या स्कोर कार्ड वरती ऍड करतोय. एकोणावीस धावा बनल्या गेल्यात आणि 20 धावेचं लक्ष असेल त्यातून 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड करतो आम्ही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. स्ट्राईक केला फलंदाज नरेश आणि नॉस्टा केला फलंदाज पाहायला मिळेल गणेश. नरेश आणि गणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सलामीसाठी. गवलेवाडी या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय अमित. दोन्ही टीमला पुन्हा एकदा मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. जिंकणारा संघ पुन्हा एकदा नक्कीच मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळ फटका चांगला आला ऑन द कार्पेट. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. फेकी येते दुसरीचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. एक टप्पा भरून नक्कीच यशांवरती चेंडू आदळलाय आणि विकेटचं पतन परतावं लागेल माघारी गणेश यांना. पहिला धक्का टीम आरसीसी गवलेवाडी संघाला. बिग विकेट डाऊन. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. शुभम त्या ठिकाणी त्यांनी चांगली फेकी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गणेश या ठिकाणी बाद होते. धावसंख्या 3 धावा धाव फलकावरती कारण की पेनल्टीच्या 2 धावा आम्ही ऑलरेडी ऍड केल्यात. ओव्हर द विकेट 17ची गरज. स्वीच हिट. क्या बात आहे. आठवण करून देते केविन पीटरसनची आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. क्या बात आहे. कॉन्फिडन्स बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज नरेशच्या माध्यमातून रिव्हर्स अटेंड केलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. विजयासाठी आता 13 धावेची गरज आहे. सामना बॅलन्स होतोय. स्वप्न दोन्ही संघाने राखली आहेत या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. परंतु स्वप्न एकाच पूर्ण होईल. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी. झेल पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. एक धाव तर कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा खर्च करतोय 7. 9 धावा धावफलकावरती कारण की पेनल्टीच्या 2 धावा देखील ऍड केल्यात. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला गॅप मध्ये खेळलेत. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट. फायदा मिळतोय. पाहता पाहता 3री धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव फार महत्वाची आहे आणि त्या धावा या ठिकाणी मिळत आहेत टीम आरसीसी गवलेवाडी संघाला. धावसंख्या पोहोचली आहे फलकावरती 12 या आकड्यावरती. विजयासाठी आता फक्त 8 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये शिरकाव करतोय आरसीसी गवलेवाडी संघ. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल. यावेळी ब्लँक स्ट्रोक खेळतात. चेंडूवरती व्यवस्थित नजर नाहीये आणि मिळते सिंगल. धावसंख्या नक्कीच फलकावरती 13 धावा. 7 धावेची गरज येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट चेंडूची गरज आहे या क्षणाला टीम आपण पाहतोय कोळगाव संघाला. चांगला चेंडू. क्या बात आहे. आणि डॉट बॉल आलाय आणि आता येणारे 6 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 7 धावेची गरज असेल कारण की धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. स्पीड अप करून खेळायचंय. येणारा षटक. येणारा गोलंदाज
राहुल सहा चेंडू विजयासाठी 7 धावेची गरज. अजूनही सामना संपला नाहीये, कारण की असे कित्येक सामने आम्ही पाहिलेत. शेवटच्या मोमेंटला जे संघ मजबूत असतात त्या संघांना सामने आम्ही गमावताना पाहिलेत, आणि जे संघ कमजोर असतात त्या संघांना आम्ही नक्की सामने जिंकताना पाहिलेत. त्यामुळे इथून क्रिकेट हे मित्र कधी काही घडेल सांगता येत नाहीये. अनिश्चिताने भरलेले क्रिकेट आम्ही नेहमीच पाहत आलोय. या षटकातील पहिला चेंडू, मिस्टामिंग, झेल महत्वाचा, विकेट महत्वाची, आणि हा झेल ड्रॉप होतोय. संधी आली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल टिपली असती, विकेट देखील मिळाली असती आणि डॉट बॉल देखील आला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. 2 धावा मिळत आहेत. विजयासाठी आता गरज आहे 5 चेंडू आणि 5 धावेची. रन बॉल इक्वेशन, 5 चेंडू 5 ची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा, फटका चांगलाय, खेळाडू उपस्थित आणि विजय स्ट्रोक येतोय. MS धोनी स्टाईल सामना फिनिश केलाय, सामना जिंकलाय. टीम RCC गवलेवाडी संघानं आणि संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. टीम वनागडीवाडी संघाचा कॅप्टन आणि RCC गवलेवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. प्लीज